जिल्ह्यातील आदर्श शाळांच्या बळकटीकरणासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा पूर्ण आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। रविवारी अमरावती येथे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी शाळांच्या पायाभूत सुविधा आणि आगामी शैक्षणिक प्रकल्पांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले। शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील पीएम श्री, सीएम श्री आणि आदर्श शाळांचा सविस्तर आढावा घेतला। बैठकीनंतर डॉक्टर भोयर यांनी मालटेकडी रोडवरील नियोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। या प्रकल्पाबाबत त्यांनी हे संकुल भविष्यात एक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे याची इमारत भव्य आणि सर्वसमावेशक असावी। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि अत्याधुनिक कॉन्फरन्स रूमची उभारणी करावी। संकुलाच्या बांधकामाबाबतची सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात निधीची तरतूद करणे सोपे होईल। सध्या प्रस्तावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतच्या नियोजनावर पुनर्विचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि सहाय्यक शिक्षक संचालक अमोल पवार उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।